सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया म्हणत महाराष्ट्र काँग्रेसनं वाद पेटवला। काँग्रेसच्या मनात महिला उपमुख्यमंत्र्यांविषयी द्वेष आहे। धनंजय मुंडे यांचा पलटवार। सुनेत्राताईंनी स्वतःला दुर्गा म्हणून सिद्ध करावं, सपकाळ यांचं चॅलेंज। सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया म्हटल्यावरून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक। मुंबईतल्या काँग्रेसच्या कार्यालयामध्ये घुसून आंदोलन, माफीनाम्याची केली मागणी। रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांचा मार्ग मोकळा। तिढा आजच सुटण्याची शक्यता। सूत्रांची माहिती, पुढच्या 1 ते 2 दिवसांमध्ये पद मिळण्याची शक्यता। शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या प्रकरणी थोड्याच वेळामध्ये सुनावणी। खासदार अरविंद सावंत, संजय राऊत आणि अनिल देसाई सुप्रीम कोर्टात दाखल। E20च्या विरोधात अरविंद केजरीवालांची पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानावरती धडक। पोलिसांनी रोखल्यामुळे फिरोजशाह रोडवरती ठिय्या। देशभरातून 2.5 लाखांपेक्षा अधिक निवेदनं जमवल्याचा आपचा दावा। तमिळनाडूमध्ये विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांना अटक झाल्यामुळे मोठा गदारोळ। अभिनेत्री त्रिशावरच्या आक्षेपार्ह वक्तव्य भोवलं। सुडाचं राजकारण असल्याचा आरोप करत द्रमुकचा संताप। मोहन भागवत संवाद साधणार असतील तर चांगली गोष्ट आहे। संघानं नवीन चेहऱ्यांना पुढे आणावं। अभिजित दिपकेंची प्रतिक्रिया। गांधीजींच्या हत्येचं समर्थन करणाऱ्यांनी संविधानावरती धडे देऊ नयेत, दिपकेंची टीका। ओल्ड मंक, मॅकडॉवेल्स, बॅकपायपर, रॉयल चॅलेंजच्या रम आणि विस्कीच्या काही प्रोडक्ट्सच्या विक्रीवरती बंदी। FSSAIच्या चाचण्यांमध्ये कृत्रिम फ्लेवर्स आढळले। मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामधील काही उत्पादनांवरती बंदी। आणि पद्मश्री DY पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन। वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। शिक्षण क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य।